जय भीम. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे विश्व शांततेसाठी बुद्ध तत्वज्ञानाची गरज. त्याचे लेखक आहेत डॉक्टर धनराज गोंडाणे. आज संपूर्ण जगात आतंकवादाच्या वातावरणाने ग्रासले आहे. कधी बॉम्बस्फोट होईल हे सांगता येत नाही. या भीतीपोटी मानव आपली शांतता गमावून बसलेला आहे. तसेच समाजामध्ये आपापसात भांडणे, हेवे दावे, चोरी आणि मारामाऱ्या, दंगली, अत्याचार, हिंसाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, देशामध्ये वाढलेली असंतोष, सामाजिक विषमता इत्यादी गोष्टीमुळे वाढलेले अन्याय, अत्याचार, सामान्य मनुष्यास नसलेली सुरक्षितता इत्यादीमुळे अशांततेचे वातावरण समाजात व देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले आहे. वरील उल्लेख केल्याप्रमाणे समाजात आपापसात भांडणे, हेवेदावे, अन्याय, अत्याचार वाढता, असंतोष, माणसामध्ये असणारा भेदाभेद, सुशिक्षित मनुष्यसुद्धा आपल्या वैभवामध्ये, स्वतःमध्ये, नोकरी, चाकरी व कौटुंबिक विवंचनेमधून गर्क आहे. त्यामुळे त्याला समाजाची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारे जो समाजात जीवन जगतो, आपल्या शेजारी कोण माणूस राहतो, त्याला काही आपल्या सारख्याची गरज आहे काय, आपण त्याला काय मदत करू शकतो याची किंवा सामाजिक भान समाजातील लोकांना सध्या तरी नाही. समाजात वावरताना कमी शिकलेल्या माणसांविषयी घृणा, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकतेतून सुद्धा विषमतेच्या भावना मनुष्य जोपासत असतात. यावरील सर्व बाबी समाजात, देशात व राष्ट्रात विषमतेचे वातावरण निर्माण करीत असतात. त्यामुळे शांततेचा भंग होऊन अशांततेची निर्मिती होते. त्यामुळे माणसाला शांतीचे, समाधानाचे जीवन जगता येत नाही. म्हणूनच वरील सर्व एकमेव रसायन अशांततेसाठी कारणीभूत ठरते. या बाबीचा विमूढ करण्यासाठी आपल्या तथागतांच्या मार्गाने पंचशील, अष्टशील, 10 पारमिता तसेच प्रतित्य समुत्पाद सिद्धांताने जर जगातील कोणताही मनुष्य सुखी व समृद्ध राहिल्याशिवाय असू शकत नाही. न हि वेरेण वेराणी सम्मलित कदाचन अवेरेण च संमती एस धम्मो सनंत. या जगात वैमनस्य कधी शांत होत नाही. वैमनस्याने, मैत्रीनेच शांत होतात. हाच सदाचा नियम आहे. धम्मगाथा क्रमांक 5. आज जगात शस्त्राने, चाकूने, तलवारीने, बंदुकीच्या तसेच बॉम्बस्फोटाने, दहशतवादाने शांतता राहू शकत नाही. समाजात, देशात तसेच परदेशात शांतता ठेवायची असेल तर शस्त्राने होणार नाही, तर ती निशस्त्रीकरणानेच क्रांती करता येते. आपल्याला ऐतिहासिक घटनांमध्ये लक्ष देऊन त्याचे आपण स्मरण करणे आवश्यक आहे. तर ते असे: सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी करून त्यात हजारो लोकांचे प्राण गेले, रक्ताचे पाट वाहत होते. ते दृश्य पाहून राजा सम्राट व्यथित, दुःखी झाले आणि माझ्याकडून फार मोठी हानी झाली. त्यानंतर बौद्ध धम्माकडे वळून धम्माला नतमस्तक झाले. म्हणजेच त्यांना युद्ध नको होते, बुद्ध हवा होता. निशस्त्रीकरणामुळे ही क्रांती घडू शकते. त्यामुळे मनुष्याचं करुणा निर्माण होते आणि करुणा, प्रेम, एकमेकांविषयी मैत्री निर्माण होऊन स्नेहाचे संबंध प्रस्थापित होतात. करुणा, मैत्री लोकांना जवळ करते, परंतु वैमनस्य हे मनुष्यापासून दूर लोटते. म्हणजे आपण लोकांना मनुष्याजवळ आलो, त्यांना मान सन्मान दिला तर तो सुखी, आनंदी होतो व आपणास सुद्धा मैत्री भावनेने, करुणेने जवळ करतो. असा करुणेमध्ये महत्त्वाचा गुण आहे. म्हणजेच करुणा कोणत्याही प्राणीमात्रांना दुखवित नाही, तर ती कल्याणाचा व दुसऱ्याच्या सुखाचा विचार करते. म्हणून बुद्धाचा विचार एवढा तंतोतंत या ठिकाणी लागू होतो हे विशेष होय. आज आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, देशात, परदेशात, देशाशी हेवेदावे, वैचारिक मतभेद, युद्ध, दहशतवाद आणि बॉम्बस्फोट हल्ले घडवून आणणे व जातीय दंगली घडवून आणणे यामुळे देशात वैरत्वाची भावना निर्माण होऊन देशाचे परस्पर संबंध मैत्रीचे राहत नाही. त्यामुळे जागतिक शांतता निर्माण होऊन खुलूषित वातावरण निर्माण होते आणि जगात प्रत्येक मनुष्याला शांततेची आवश्यकता असते. परंतु अशा खुलूषित वातावरणामुळे मनुष्याला जीवन जगणे कठीण होऊन जाते. अशा प्रकारे जनतेमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते आणि शांतता निर्माण करावयाची असेल, प्रज्ञाशील करुणा या तथागताच्या तत्वानेच विश्वाला शांतता नांदू शकते. आज समाजात, माणसात, देशात तसेच विश्व शांतता
विश्वात शांतता प्रस्थापित करायची असेल तर बुद्ध तत्वज्ञानानेच होऊ शकते. सब पापसह करण कुशल उपसंपदा सचित परियोदफन एतन बुद्धान शासन. पाप न करणे, पुण्याचा संचय करणे, आपल्या चित्ताचं परिशुद्ध करणे ही बुद्धाची शिकवण आहे, म्हणजे धम्मपद. आज जगामध्ये बौद्ध संस्कृतीस मानणारे अनेक देश आहेत. उदाहरणार्थ चीन, जपान, कंबोडिया, थायलंड, म्यानमार इत्यादी देशांची तत्वप्रणाली बुद्धांची असल्यामुळे प्रगतिशील देशामध्ये त्यांची गणना होते. तेथील जनता बौद्ध तत्वज्ञानाचे आचरण करीत असल्यामुळे त्या देशातील लोक सुखी आणि समृद्ध आहेत, हे आपणास पाहावयास मिळते. दिवसेंदिवस बुद्ध तत्वज्ञानाचा जगात प्रसार होत आहे, कारण विश्वाला शांततेची गरज आहे. ही सुख शांती फक्त बुद्धाच्याच धम्मामध्ये मिळत असते. म्हणून जगातील अनेक लोक बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे आकर्षित होत आहेत अशी दिसून येते. या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय हे या धम्माचे प्रमुख तत्व आहेत. जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या, म्हणजेच स्वतः सुखी व्हा व दुसऱ्यालाही सुखी करा, ही मानवतेची शिकवण तथागतांची आहे. म्हणून जगात एकमेव शांतता प्रस्थापित करायची असेल तर बौद्ध धम्मच करू शकतो व माणसांनी माणसाशी कसे वागावे हे मानवतावाद सांगणारे बुद्ध तत्वज्ञान आहे. म्हणूनच विश्वात बुद्धांच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार झपाट्याने होत आहे. जगात दहशतवाद, दंगली व इतर वादविवाद टाळायचे असतील तर समतेचा मार्ग बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे बुद्धांचा मार्गच होऊ देऊ शकतो. तथागत बुद्धांचे तत्वज्ञान धम्म पालन करण्यासाठी अगदी सोपा आहे, त्यात कठीण काही नाही, फक्त जाणून घेण्याची व श्रद्धेची गरज आहे. तथागत गौतम बुद्धांची विचारसरणी व तत्वे हे कुठल्याही शास्त्राशिवाय केवळ आचरणाने धारण करता येते. उदाहरणार्थ चांगले एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे, प्रेमळ भावनेने किंवा वाणीचा उपयोग चांगला केला तर पुढचा व्यक्ती जवळ येईल. जर त्याच्याशी कठोर वाणीने बोलण्यात आले तर पुढचा मनुष्य दुखाविला जाईल किंवा दुःखी होईल. म्हणून करुणेची भाषा, मृदू भाषा वापरावी लागेल, म्हणजेच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊन जिव्हाळ्याचे संबंध वाढीस लागतात. तथागतांनी प्राणीमात्रांवर करुण त्यांना कसे जिंकता येते हे यावरून सिद्ध होते. तथागतांनी सांगितलेली मैत्री सर्वव्यापक आहे व या तत्वज्ञानाची संकल्पना सुद्धा व्यापक आहे व सर्व प्राणीमात्रांचे कल्याण साधणारी आहे. सभ्य सत्ता सुखी होंतु सभ्य होंतु चखे मिनो या तत्वज्ञानामध्ये कोणत्याही मनुष्याला कुठल्याही आर्थिक छळ न पोहोचता विनामूल्य हे मौलिक तत्वज्ञान धारण करून स्वतःचा उत्कर्ष साधता येतो. या तत्वज्ञानामध्ये काही पैशाचा खर्च करण्याची आवश्यकता नसून फक्त त्या तत्वावर आस्थ होऊन मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी तथागत बुद्धांच्या तत्वांचे उपदेशांचे पालन करून आचरण केले तरच विश्वात शांतता नांदू शकते. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.